कर्जत तालुका हा आदिवासी भाग म्हणून गणला जातो आणि आदिवासींची फसवणूक करून जमिनी हस्तांतरित करण्याचा प्रकार सर्रास चालू आहे। त्यातच मौजे अंतराळ तर्फे वरडी येथील सर्वे नंबर 30A अक्षेत्र 1 हेक्टर 95 गुंठे जमीन आनंद नरहर सुगवेकर यांच्या नावे होती। सन 5/6/1968 रोजी गोपाळ रामा पारधी व इतर यांच्या नावे आदिवासी जमात खातेदार म्हणून हक्कात खुलासे प्राप्त होऊन फेरफार क्रमांक 766 वर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 36B व 36A अन्वये बिगर आदिवासी खातेदारांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय जमीन हस्तांतरणास बंदी असा शेरा ठोठावण्यात आला आहे। तरी सुद्धा या आदिवासी खातेदारांची जमीन तहसीलदार कर्जत यांच्या आदेशानुसार आदिवासी कुल खातेदार गोपाळ रामा पारधी व इतर यांच्या नावे 20 गुंठे ठेवून उर्वरित 1 हेक्टर 75 गुंठे क्षेत्र बिगर आदिवासी सावकार आनंद नरहर सुगवेकर यांच्या नावे करण्यात आली आहे। परंतु या जमिनीचे लागवड व पोट खराब एकूण क्षेत्र विचारात घेता क्षेत्र विभागणी करताना विसंगती दिसून येते। उतार्यावरील लागवड व पोट खराब क्षेत्र तफावत दिसून येत आहे। तसेच बिगर आदिवासी खातेदारांना जमीन हस्तांतरणास बंदी असताना प्रथमदर्शनी आदिवासी खातेदारांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेऊन त्या आदिवासी खातेदारांना खोटे सांगून तहसीलदार कार्यालयात हजर न करता परस्पर फार्म हाऊसवर सह्या घेऊन एका खातेदाराच्या नावे शपथपत्र नोंद करून जमीन 18 गुंठे आदिवासी खातेदारांच्या नावे व उर्वरित जमीन स्वतःच्या नावे करण्याचे तहसील कार्यालय कर्जत यांच्याकडून आदेश घेऊन स्वतःच्या नावे करून घेतली असल्याचे निदर्शनास आले आहे। पोलीस मित्र संघटनेचे उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश रमेश कदम सामाजिक कार्यकर्त्या यांच्याकडून आदिवासी बांधवांच्या फसवणुकीबाबत दखल घेत मौजे अंतराळ तर्फे वरडे येथील आदिवासी खातेदार अनंत कानू खडवी सांगी रामा पारधी व गोपाल पारधी यांचे वारसदार धर्मी काशीनाथ निरगुडा यांनी उपविभागीय अधिकारी कर्जत प्रकाश संगपाळ तसेच तहसीलदार अधिकारी कर्जत डॉक्टर धनंजय जाधव कर्जत पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्याकडे लेखी निवेदन देऊन याची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी व जमीन आदिवासी खातेदार यांच्या नावे पुन्हा जैसे ते करण्यात यावी किंवा अनियमितता झाल्यामुळे सरकार जमा करण्यात यावी अशी आदिवासी खातेदार यांच्या वतीने पोलीस मित्र संघटनेची मागणी असून संबंधित महसूल विभागीय प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांना 15 दिवसात या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई न झाल्यास 15 दिवसानंतर पोलीस मित्र संघटनेच्या वतीने आदिवासी खातेदार तक्रारदार यांच्या सर्व कुटुंबांसमवेत बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्ते रमेश कदम यांनी सर्व कर्जत नावी आपल्या सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान। आज आम्ही कर्जत तालुक्यातील बहुतांश बऱ्याच ठिकाणी आदिवासी खातेदाराच्या जमिनीचा गैरव्यवहार झालेला आहे आणि अनेक धनिकांनी म्हणजे बलाढ्य धनिकांनी जमिनी आपल्या नावावर करून घेतलेल्या आहेत। खऱ्या अर्थाने पाहिलं तर ह्या आदिवासी खातेदाराच्या जमिनीच्या बाबतीमध्ये 1966 चे कलम 6B अंतर्गत आदिवासी खातेदारी जमीन शासनाच्या परवानगीशिवाय हस्तांतरण करता येत नाही असा कायदा आहे, असा नियम आहे, असा शासन निर्णय आहे आणि त्या शासन निर्णयानुसार या जमिनीवर सातबाऱ्यावर तसा शराई आहे। परंतु असं असताना सुद्धा ह्या आदिवासी खातेदाराच्या जमीन तहसील कार्यालयामध्ये सुनावणी घेऊन आणि चुकीची माहिती घेऊन ही जमीन आपल्या स्वतःच्या नावे करून घेतली आणि ही जमीन आता विक्री सुद्धा झालेली आहे आणि कोट्यवधी रुपयाचा याने या जमिनीचे पैसे घेतलेले आहेत असं आम्हाला समज आहे। आम्ही या मीडियाच्या माध्यमातून सर्व कर्जत जनतेला सांगू इच्छितो की आम्ही कुठल्याही प्रकारचा विनाकारण कोणावरही अन्याय करत नाही किंवा कोणालाही विनाकारण त्रास देत नाही। उलट आम्ही ज्याच्यावर अन्याय होतो त्याला आम्ही न्याय देण्याचं काम करतो आणि यांच्यावर अन्याय झालाय असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी आम्हाला ह्या प्रकरणाची संपूर्ण लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे आणि त्या लेखी तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही आता पोलीस संघटना यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि आज आम्ही उपविभागीय अधिकारी जे आपल्या कर्जत तालुक्याचे अतिशय म्हणजे त्यांचं कौतुक करावं असं वाटतं की त्यांनी आम्हाला आज आम्ही निवेदन देताना बऱ्यापैकी आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलं आणि बऱ्यापैकी न्याय देण्यासाठी आम्हाला त्यांनी प्रयत्न करणार आणि करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि ते 15 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कारवाई करतील असं त्यांनी आम्हाला आजच शब्द दिलेला आहे। त्यामुळे आम्ही त्यांना 15 दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे। त्याच्यानंतर आमचे या कर्जत तालुक्याचे तहसीलदार मान्य श्री धनंजय जाधव यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि त्यांनी
अन्यायाविरुद्ध आम्ही लढतोय. आपल्या माध्यमातून आदिवासी समाजाला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू. आम्ही आपल्या बरोबर आम्ही कुठल्या प्रकारचं आपल्याला खोटं आश्वासन देणार नाही. त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे. त्यानंतर आता आम्ही समोर आपल्या पोलीस स्टेशनचे आपले निरीक्षक साहेब पाटील साहेब यांच्या कडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनाही विनंती केलेली आहे की आमच्या भविष्यात या चौकशीमध्ये संबंधित ज्यावर कारवाई करायची झाली तर आपण कारवाई करावी. तर त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्हाला त्यांनी पण आश्वासन दिलेलं आहे. आम्हाला जेव्हा वरिष्ठांचे आदेश येतील तेव्हा आम्ही या आदिवासी जमिनीच्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई त्वरित करू. तेव्हा आपण उपोषण करू नये अशी त्यांनी विनंती केली. परंतु 15 दिवस जर काय कुठल्या प्रकारची कारवाई जर झाली नाही तर आम्ही या आदिवासी बांधवांच्या समेत या कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करू, उपोषण करू आणि त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू. या अनुषंगाने या कर्जत तालुक्यातील सर्व आदिवासी बांधवांना मला पोलीस संघटनेच्या वतीने आवाहन करायचं आहे की आम्ही या एकच आदिवासी बांधवांसाठी हा लढा पुकारलेला नाही. तर सर्व आदिवासी बांधव आहेत जे आदिवासी समाज आहेत ज्यांच्या जमिनी धनिकांनी बळकावल्या आहेत आणि धनिकांनी त्या चुकीच्या मार्गाने नावावर करून विकलेल्या आहेत आणि त्या बेकायदेशीर आहेत. अशा सर्व आदिवासी समाजाला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. जेवढे कोणी तालुक्यातील आदिवासी बांधव असतील त्यांनी आमच्या पोलीस संघटनेशी संपर्क साधावा आणि आम्हाला लेखी तक्रार द्यावी की आपल्या जमिनी ज्या लोकांनी हडप केल्यात त्या चौकशी करून आम्हाला परत मिळून द्याव्या किंवा आम्ही त्याच्यावर कारवाई करावी. अशा प्रकारचे सर्व आदिवासी बांधवांनी मागणी जर केली जे येईल त्यांना आम्ही न्याय देण्यासाठी सक्षम आहोत आणि त्याच्यासाठी आम्हाला उपोषण करू, आंदोलन करू आणि त्यांना न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. या अनुषंगाने मी सर्व कर्नाटक नागरिकांना आवाहन करतोय की आम्ही वेळोवेळी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उपोषण करत असतो आणि अन्यायग्रस्त न्याय मिळवून देत असतो. त्याचप्रमाणे आता हे आमचं 32वं उपोषण आहे आणि आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे. तर आपण कर्नाटक नागरिकांनी वेळ काढून आमच्या उपोषणाला पाठिंबा देऊन ह्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे सहकार्य करावे. धन्यवाद. जय श्रीराम. कर्जत लाईव्ह साठी रामदास माळी, कशे.